तेही खरंच. पण पप्पू, अशा वेळी डोकं शांत ठेवायला पाहिजे. कसं शांत ठेवूया बा? दादा गेल्याचं दुःख मोहनदादा आणि श्यामदादा यांना नाही. दादानी मृत्यूपत्रात त्यांच्यासाठी काय लिहिलंय याचीच त्यांना जास्त काळजी. जगदाळे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. व्यवहार हा शेवटी पाळावाच लागतो. दादासाहेबांचं हे मृत्यूपत्र ते संपूर्णपणे मी वाचत नाहीये. त्यातल्या महत्वाच्या बाबी तेवढ्याच वाचतो. हा बंगला आणि कंपनीतील दादासाहेबांचे शेअर्स श्रीमती लक्ष्मीबाईंना देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी घेतलेले इतर कंपन्यांचे शेअर्स आणि फिक्स डिपॉझिट्स मध्ये गुंतवलेले पैसे त्यांनाच मिळावे. गावी असलेलं घर, तिथं घेतलेले 2 प्लॉट्स आणि 20-25 एकरांची शेत जमीन चिरंजीव शेखर उर्फ पप्पू यांच्या नावे करण्यात आली आहे. मोहन आणि श्याम दोघही कमावते असल्यानं त्यांना काही देण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या नावे असलेल्या 30 लाखाच्या रोख रकमेपैकी 10 लाख रुपये शेखरला शिक्षण पुरं करून धंद्यात सुरुवात करण्यासाठी द्यावेत आणि उरलेली 20 लाख रुपये रक्कम माझा बेपत्ता असलेला 3रा मुलगा जगदीश उर्फ जग्गू याच्यासाठी ठेवा. जो लड़का मरून गया उसको 20 लाख रुपया और हम लोग चिंता है, हमको कुछ भी नहीं. तो बाप नहीं, जन्माचा वैरी है, वैरी. That old fool, त्याला फसवलं आपल्याला. स्वतः तर मरून गेला आणि जाता जाता आपल्याला पण मारून गेला. चलो त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे राहू काका. एवढं सगळं करून आमच्या हाती काही नाही म्हणजे काय? एक मार्ग आहे. कुठला? असं होय. तेव्हा तू जर का आम्हाला सहकार्य केलंस तर तुला बी 4 पैसे मिळतील आणि आमचा बी फायदा होईल. मला पण पैसे मिळते. मग काय हरकत नाही. आपला मतलब कमिशनची. भरपूर मिळेल, भरपूर. मग सांगा सांगा तुम्ही सांगा. आता तुला माहितच आहे का, दादासाहेबाचा 3रा मुलगा जगदीश हा लहानपणीच घरातून पळाला. हा ते दादासाहेबांनी सांगितलं मला. आणि ते त्याचा वाढदिवस पण साजरा करत असतात हे पण सांगितलं मला. त्यांची अशी श्रद्धा होती का तो जगदीश कवा तरी परत येईल, म्हणून त्यांनी त्याच्या नावावर 20 लाख रुपये ठेवलेले आहेत. 20 लाख? वय 20 लाख म्हणजे लाटरीपेक्षा दुप्पट रक्कम झाली. पण कमाल आहे दादासाहेबांची. तो जग्गू जित्ता ऐकण्याची खात्र जमा तरी जाऊ दे रे. राहू दे. आमचा दादा तसं येडपटच होता. पण आता तू एक काम करायचं. काय? जो पळालेला जग्गू तूच असं तू सांगायचं. असं कसं होईल? नुसतं सांगून कोणी विश्वास ठेवणार आहे? कोर्टात जाऊन जज्जामोर तसं शपथ घेऊन सांगायचं. म्हणजे मी शपथेवर जर सांगितलं तर मी जग्गू ठरण. कायद्यानं तू जग्गू ठरशील. कायद्याचं आहे. मग झालं. पुढं बँकेत जायचं. गेलो. पुढं 20 लाख रुपये काढायचे. एकदम काढली. पुढं मला आणून द्यायची. फुकाट. मला काय फायदा? तुला कमिशन देऊ. म्हणजे कमिशन देणार तुम्ही? किती देणार? 10,000. म्हणजे 19,90,000 तुमच्याकडं, 10,000 माझ्याकडं. जमायचं नाही. अहो उघड केला आलं तर 10,000 रुपयासाठी 10 वर्ष जेलात जाईन मी. 20,000 देतो. पण 20,000 दिले तरी जेल चुकत नाही आहे ना माझं. आता 25,000 देईन. गरीबाची चेष्टा करता का काय रघु काका? 30,000. आईला बापाचा माल जसा. आता मी जगू होणार आहे म्हणजे माझ्याच बापाचा माल होणार आहे. हे बघ जगू, आता शेवटचं सांगतो. 40,000 देईन. वय म्हण नाही तर नाही म्हण. त्यापेक्षा आपण उलट केलं तर मी तुम्हाला 50,000 देतो आणि 19.5 लाख मला द्या.
काय म्हणलास? पैशाचं सोडा रघु काका, पण 19.5 लाख खर्च करून सुद्धा मिळणार नाही असं आईचं प्रेम मिळालंय मला. आईशी बेमानी करून मिळालेला पैसा नकोय मला. आगाऊपणा करतोस. तंगड्या मोडून ठेवीन, परत घरात पाऊल टाकायला मिळणार नाही, समजलं? मग काय रघु काका, आज रात्रीला कंच्या माडीवर? नाही नाही, तू असं नाही करायचं. तू असं नाही करणार. बहिणी तुमच्यावाने मला बी तसंच वाटत होतं, पण 2 दिवसामागे त्यानं मला काय आयडिया सांगितली माहितीये? काय? म्हणला तुम्ही जर मला मदत केली तर कोर्टामोर जगदीश जगदाळे मीच असं मी ॲफिडेव्हिट करतो. म्हणजे दादासाहेबांनी जग्गूच्या नावं ठेवलेले 20 लाख रुपये त्याला मिळतील. हे तरी तुम्हाला सांगितलं? अहो एवढंच नाही वहिनी, तर म्हणला तुम्ही समध्यांनी म्हणजे मी, श्यामनंद, मोहननं जर त्याच्या नावानं साक्ष दिली ना तर तो आम्हा तिघांना 9 लाख रुपये देणार. जग्गू, जग्गू, अरे तू एवढा नीच असशील असं वाटलं नव्हतं मला. दादासाहेब शपथ सांगतोय मी वहिनी. पण तिच्याकडे बघून ती असं काय करेल असं वाटलं नव्हतं मला. अहो आई साहेब म्हणून त्यानं तुम्हाला घोळात घेतलं ते या कारणासाठीच वहिनी. भाऊजी, माणसं एवढी उलट्या काळजाची असतात का हो? देवा, देवा, काय ऐकते आम्ही? अरे शांती, मोहिनी, रघु काका, मी बर्बाद झाले हो, मी लूट अगं काय झालं वरडायला? चोरीला गेले. दागिनं चोरीला गेल्या? माझे दागिने गेले हो, गेले. बघ. काय झालं? हाय हाय हाय, दादा मेरे साथ कहने गए. दागिने गेले? कसे गेले दागिने? माहिती नाही हो. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून. बाहेरचं कोणी आलं होतं का घरात? आम्हा तो कमिशन एजंट आला होता. दागिने बघून खूप खुश झाला. दागिन्याची लई तारीफ पण करत होता. वहिनी, मी दादा साहेबांची शपथ घेऊन सांगतो, दुसरं कोण नाही, तो हलकट जगदीश्वरच कारण आहे या चोरीला. मुझे भी पूछ रहा था कहने के बारे में. ऐकलं वहिनी? अहो मी त्याची आयडिया हाणून पाडली ना म्हणून त्यानं दागिनं पळवलं. आणि दादा साहेबाचा प्राण जाते वेळी तोच त्यांच्या जवळ होता. तोच कारण आहे त्यांच्या मृत्यूला. साल्याला बेड्याच पडल्या पाहिजेत मी सांग. निस्तुका जगदीश जगू पडून गेलेला. तुमच्याप्रमाणे घराची खराब झालेली परिस्थिती मलाही माहित होती, म्हणून मुद्दाम मी कमिशन एजंटचं सोंग घेतलं. दादा, आज माझ्या मँगेनीच्या खाली आहे. दादा, तुमचा जगू खूप मोठा झालाय. दादा, खूप मोठा झालाय. दादा, बेरीज पडली पाहिजे या माणसाला हातात. अरे रघु, तुमच्या घरात चोरी होते, 20 लाख रुपये हडप करायला सांगते आणि तुम्ही गप्प बसते. मला सांगते नाही. अरे बाबा, या घराला बाहेरचं कान लागू नये म्हणून आम्ही गप राहिलो आणि तुम्हाला बोलवलं. पण ही गोष्ट वहिनींना कळली पाहिजे. काय हे पोरखय वाटलं? अरे असा माणसाला तर पोलिस हातात द्यायला पाहिजे. उद्या येऊन सांगेल की मी हा घरचा मालिक आहे. हॅलो मॅड्रासची वहिनी. हा भाई फाईन. नमस्कार आई साहेब. आई साहेब, मला ओळखलं नाही तुम्ही? बेशर्म्या, लाज नाही वाटली तुला पुन्हा या घरात यायला? अरे या हाताने दूध पाजलं की रे तुला? त्या हाताला डसला सापावाने? चालता हो या घरातनं. तुझं तोंड निघून पाहायची इच्छा नाही मला. चोर चोर चोर, मोहन श्याम, रघु काका, जल्दी नीचे आओ. चोर आया है. जिसने हमारा दागिना चोरी किया वो चोर आया है. जल्दी.
येते मग. आरामखोर हलकट माझ्याची चालबाजी करतोस वय. आरामखोर दागिने चोरतोस काय? 20 लाख रुपये पाहिजे काय? हा? या रे इकडं. हा ना साल्याला. हा धरा नीट. हा. हा, नीट. अरे मारतो कशाला बिचारा? कशाला मारतो म्हणजे? त्याला पोलिसला सुटून द्या ना. नाही देणार. अन्नार बुकलून काढणार साल्याला. अरे देवा दे. भाऊजी सोडा त्या मुरदाडाला. कशाला मारताय सगळ्याला? सोडणार नाही बाई. जाऊ द्या, सोडून द्या त्याला. आणतो आणि मग सोड. कमिशन पाहिजे काय? आई खरोखरच आई आपलं जगुदान आहे. आई खरोखरच हा जगुदान आहे. कोणाला मारतो तू? कोणाला मारता? बाजूला तुम्ही सर्व बाजूला बाजूला. अरे खोटा आहे समजा. काय खोट आहे? आई 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 दादाची शपथ घेऊन सांगतो आई आपला जगुदान आहे. दादाला मरते त्याला सांगत होता आई. आई आई दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. आई मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. तिजोरीच्या किल्ल्या सुद्धा त्याच्याकडे आई. पाहिजे तर विचार शांती आई. पाहिजे तर विचार शांती. वय आई शेखर खरं बोलतो. हा तुमचं जग्गूच आहे. हो आई. त्याच्या संग मी मुंबईला आले. खरं सांगतेस? हा माझा जग्गू. अरे अरे मग एकटा दिस. जग्गू पोरा असं जवळ असून दूर उभा का राहिला असेल माझ्या लेकरा? आई. दूर का राहिला? आई. जग्गू पोरा लई लई वाट बघितल्या म्या तुझी. लई वाट बघितली. आई मला सगळं काय मिळालं. आता मिळण्यासारखं काही राहिलेलं नाही. अगं मी कोर्टात जाऊन प्रतिज्ञेवर सही सुद्धा केली की मी जग्गू आहे म्हणून. माझ्याजवळ ऍफिडेविट. माझ्या लेकरा तू माझा जग्गूस आहेस. माझा जग्गूस आहेस रे तू. बघ 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 वहिनी मी सांगितलं नव्हतं तुला. अजिबात विश्वास ठेवू नका यांच्या बोलण्यावर. तोंड बंद करा रघु काका. तुमच्या सगळ्या पापांचा पुरावा आहे माझ्याजवळ. तुमची एक एक गोष्ट जर मी सांगायला लागलो तर मोहन आणि श्याम दादा दोघंही संसारातून उठतील. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर हात उचलू शकत नव्हतो? अरे 12 गावचं पाणी प्यालेला माणूस आहे मी. एका झापडीत तिघांनाही आसमान दाखवलं असतं. पण आई समोर उभी होती. आणि कितीही झालं तरी तुम्ही माझे रक्ता मासाचे भाऊ आहात हे निदान मी तरी विसरू शकत नाही. पण आमचं ऑर्नामेंट आहे. हे सगळे तुमचे सोनाचे ओर्नामेंट ह्याच्यामध्ये आहे ना गेणी? हा या जगूनेच सोडून आणला. मारवाडीकडे ठेवला होता रघु काकाने. काय रघु काका? आई राहू काका या घरात जायला पाहिजे. चालते वा राहू काका. अरे कोण राहतंय या घरात? दुनिया ओस नाही पडली. रस्त्यावर जाऊन भीक मागन मी. हा भीक कशाला मागताय? तुमच्यासाठी मी वेगळी जागा घेऊन ठेवली. तिथे जाऊन राहायचं. आणि हा 10,000 रुपयाचा चेक स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. घ्या. कशा बाई? आपला धंदा रितसर बुडवलात म्हणून. शिवाय दरमहा 500 रुपये पेन्शन मिळेल. या घराचे एक जवळचे नातेवाईक म्हणून. शिवाय वर्षाकाठी 2 धोतर.
या घराच्या चावी ठेवून द्या तुमच्याजवळ. जाताना दादानी माझ्याकडे दिल्या होत्या. काही झालं तरी शेवटी हे घर तुम्हालाच सांभाळायचंय. अरे रघु काका, अरे तुम्ही कुठे चालले? चाललो मसनात. अरे कुठेतरी जाऊ है त्या जाने, पर एक बॅग लेने जाने. बना बना. अरे वत ना तुझ्याच घशात. अरे स्कोच आणलाय मी. वन फॉर द रोड. बघतो साल्याकडं. रघु काका, कान खाजवून आणखी कोणाचं वाईट करू नका. गेला तर गेला, चांगला गेला तर काटा गेला. नमस्कार. ठीक है, पार्टी एकदम ठंडी, कोई गर्मा गर्मी नहीं. सगळे मेहमान पाहुणे आलंय का? पाहुणं? कोण पाहुणं? आई तू पण विसरलीस? अगं आज मुद्दाम सगळ्यांना मी बोलवलंय. कशा पाहिजे? आज माझा वाढदिवस आहे. हा? अरे वेड्या, आज तुझा वाढदिवस मी कशी विसरेन? तुम्ही काही काळजी करू नका, मी समधी व्यवस्था केली आहे. काय झालं की नाही सगळं तयारी गियारी? काय रे या चोपडी? सगळा तयार आहे. अरे चोपडी बोपडी काय नाही, सगळा हिसाब चौक झाला. हे बघा समोर बघा. ही कोण? नमस्ते. अगं ही तुझी नवीन सून, मगन शेठची मुलगी, आपल्या शेखरची होणारी बायको. शेखरची बायको? हा. काय रे शेखर, तू मला बोलला नाहीस? अगं तुला बोलून काय फायदा होता? लग्न त्याला करायचंय. अरे जा की. दादाने ठरवलंय आपल्या हे लग्न. वय सुखी राहू. अक्षवंत हो. अगं अगं असू दे. मगन शेख, आजचा दिस लई भाग्याचा. सरस. आज जगूचा वाढदिवस, जन्मदिवस आहे. काय खायचं, काय मेनू काय आहे? खिचडी आहे. खिचडी. अरे यंदा